नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना काळ आणि काम यावरची गणितं बघून अनेकांना टेन्शन येतं, नाही का? पण थांबा, आज आपण एक अशी पद्धत बघणार आहोत जी हे सगळं खूप सोपं करून टाकेल. म्हणजे बघा ना, बहुतेक जण काय करतात, सूत्रपाठ करतात, पण परीक्षेमध्ये गणित थोडं जरी फिरवून विचारलं ना की सगळा गोंधळ उडतो. मग अशा वेळी काय करायचं? हेच बघा ना, दोन लोकांचं गणित असेल तर ते ए गुणिले बी भागिले ए अधिक बी वाला फॉर्म्युला अगदी मस्त काम करतो. पण गणितामध्ये तिसरा माणूस आला की झालं, त्या सूत्राला मर्यादा येतात. आणि इथेच सगळा घोळ होतो. फक्त पाठांतर करून ही गणितं सुटत नाहीत. आपल्याला एक अशी मेथड हवी जी कशीही परिस्थिती असो लागू झालीच पाहिजे. चला, आज आपण तीच पद्धत शिकणार आहोत. ओके, तर मग बघूया ही नवीन पद्धत. ही पद्धत आहे ना, ती फक्त दोन सोप्या पण जबरदस्त संकल्पनांवर आधारलेली आहे. आपल्याला सूत्रांच्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपल्याला फक्त दोन गोष्टी शोधायच्या आहेत. एक म्हणजे एकूण काम नक्की किती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे. बस. आता प्रश्न येतो की हे एकूण काम ठरवायचं कसं? यासाठी आपलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे लसावी. हो, तोच शाळेतला आपला लघुत्तम सामायिक विभाज्य. लसावीमुळे होतं काय, आपल्याला कामाचं एक मोजता येणारं एकक मिळतं. समजा एक छान उदाहरण घेऊया. कल्पना करा की जे काम करायचं आहे ते म्हणजे झाडं लावणं. आणि लसावी काढायची एक मस्त शॉर्टकट ट्रिक पण आहे. काय करायचं, मोठी संख्या वर, छोटी खाली, त्याला सोपं रूप द्या आणि मग फक्त तिरपा गुणाकार करा. झालं, काही सेकंदात लसावी तयार. चला, बरीच थेअरी झाली. आता प्रत्यक्ष गणितं सोडवून बघूया, म्हणजे सगळं अजून क्लिअर होईल. ओके, तर आपला तो पहिला प्रश्न आठवतोय, ए 12 दिवसात आणि बी 24 दिवसात. तर 12 आणि 24चा लसावी किती येतो? बरोबर, 24. तर आपण असं मानूया की एकूण काम आहे 24 झाडं लावण्याचं. आता हे सोपं झालं. जर एला 24 झाडं लावायला 12 दिवस लागतात, म्हणजे तो रोज किती झाडं लावणार? 2. आणि बी 24 दिवसांत 24 झाडं लावतो, म्हणजे रोज 1 झाड. मग दोघांची मिळून क्षमता किती झाली? 2 अधिक 1, 3 झाडं प्रतिदिन. आणि आता फायनल स्टेप. एकूण काम आहे 24 झाडं. दोघं मिळून रोज लावतात 3 झाडं. मग किती दिवस लागतील? सरळ हिशोब आहे, 24 भागिले 3 म्हणजे 8 दिवस. बघा, कुठलंही सूत्र न वापरता उत्तर आलं की नाही? चला, आता त्या 3 लोकांच्या प्रॉब्लेमवर येऊया जिथे आपलं सूत्र फसलेलं. ए 10 दिवस, बी 12 आणि सी 15. तर 10, 12 आणि 15 यांचा लसावी येतो 60. म्हणजे आपलं एकूण काम झालं 60 झाडं लावणं. आता सेम मेथड प्रत्येकाची क्षमता काढूया. ए रोज 6 झाडं लावेल, बी रोज 5 आणि सी रोज 4 झाडं. मग तिघांची मिळून रोजची क्षमता किती झाली? 6 अधिक 5 अधिक 4 म्हणजे 15 झाडं एका दिवसात. मग आता सांगा, 60 झाडं लावायला किती दिवस लागतील? अगदी बरोबर, 60 भागिले 15. उत्तर आलं 4 दिवस. बघा, ही मेथड किती सहजपणे काम करते. ओके, हे तर सोपं होतं. आता अजून एक ट्विस्ट बघूया. अशी सिच्युएशन जिथे फॉर्म्युला तर साफ हा टेकतो. हे गणित बघा. संजना 15 दिवसात आणि रवीना 20 दिवसात काम पूर्ण करतात. लसावी आला 60. म्हणजे संजनाची क्षमता रोज 4 झाडं आणि रवीनाची 3 झाडं. आता गंमत अशी आहे की रवीना 8 दिवस काम करते आणि मग सोडून जाते. रवीनाची रोजची क्षमता आहे 3 झाडं. तिने 8 दिवस काम केलं, म्हणजे 8 गुणिले 3 24 झाडं लावून झाली. मग एकूण 60 झाडांपैकी 24 गेली, तर उरली किती? बरोबर 36 झाडं. आता ही 36 झाडं कोणाला लावायची आहेत? संजनाला. तिची क्षमता आहे रोज 4 झाडं लावण्याची. मग 36 झाडं लावायला तिला किती दिवस लागतील? 36 भागिले 4 म्हणजे 9 दिवस. पाहिलं किती सोपं आहे हे? तर आता आपण शेवटाकडे येतोय. या सगळ्यावरून काय लक्षात येतं? ही पद्धत किती जबरदस्त आहे हेच ना? कारण बघा, 2 लोक असोत, 3 असोत किंवा 10, काही फरक पडत नाही. कोणी मध्येच काम सोडून गेलं तरी गणित सुटतं. कारण इथे पाठांतर नाहीये, इथे आहे खरी समज. ही मेथड लवचिक आहे, सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लॉजिकवर चालते. म्हणूनच म्हणतात की सूत्र विसरली जाऊ शकतात, पण संकल्पना कायम लक्षात राहतात. तर मग पुढच्या वेळी जेव्हा काळ आणि कामचं गणित समोर येईल, तेव्हा काय निवडाल? एक अडकून पडणारा फॉर्म्युला की एक सगळीकडे चालणारी संकल्पना?